Good morning students, how are you? Let's start our chapter number 1. Okay, we'll see in last video the introducing crores. Okay, we see the point introducing crores. Okay, means we learn about the crores, how to write and how to read the crores. Okay, म्हणजे करोडचे जे नंबर्स आहेत, ओके, करोड मध्ये जे नंबर्स आहेत ते रीड अँड राईट करायला आपण शिकलो. ओके, means 8 digit number. Okay, we read and write 8 digit numbers. Now the last one point from this chapter number work is shown in your textbook. Okay, something more. On the left of the crore place are the places for 10 crores. Okay, that means abj. Okay, on the left of crore place there is a one another place, that is 10 crore place. Okay, and 10 crore place means abj, one abj. Okay, now I write here one number. Okay, I write here one number. Now let's see how to read this number. Okay, how to read this number. First I read the this paragraph from your textbook. On the left of the crore place are the places for 10 crores. Okay, abj and 10 abj in that order. Okay, बघा करोड नंतरचं जर लेफ्टला प्लेस आहे एक्स्ट्रा किंवा करोड नंतरचं जर प्लेस असणार आहे लेफ्टला त्याला काय म्हणायचं 10 करोड प्लेस और अब्ज, त्यालाच काय म्हणतात 1 अब्ज देखील म्हणतात. आणि 1 अब्जच्या लेफ्टला कुठलं ना 10 अब्ज प्लेस येणार अँड इन दॅट ऑर्डर. आणि ते पुढं आपण ते वाढवू शकतो. म्हणजे जसं जसं संख्यांचे डिजिट वाढत जाईल तसं प्लेसेस पण वाढत जाणार. आलं लक्षात? जेव्हा तुम्ही 1 अंकी संख्या शिकला, त्यानंतर 2 अंकी संख्या शिकला, 3 अंकी संख्या शिकला, ओके, जसं डिजिट वाढत जातात 1 2 3, जसं डिजिट वाढत जातात तस त्याचे प्लेसेस पण वाढत जातात. ओके, 1 अंकी संख्यामध्ये फक्त युनिट प्लेस असतो, 2 अंकी संख्यामध्ये टेन्स युनिट, 3 अंकी संख्यामध्ये 100 टेन्स अँड युनिट. असं करत लेफ्ट साइडला आपण काय करतो प्लेसेस वाढवत जातो. ओके, जसे डिजिट वाढत जातात तसं प्लेसेस वाढत जातात. न्यू प्लेसेस आपण तिथं हे करतो म्हणजे फाइंड आउट करतो किंवा आपण न्यू प्लेसेस क्रिएट करतो. होय की नाही? जसे डिजिट वाढतात तसं आपल्याला नवीन प्लेस क्रिएट करावं लागतं. ओके, नाव द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ दिस इज 10 टाइम्स द व्हॅल्यू ऑफ द वन ऑन इट्स राईट. ओके, म्हणजे प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू काय असते 10 गुणांनी जास्त असते. ओके, 10 टाइम मीन्स 10 पटीने, 10 गुणांनी जास्त किंवा 10 पटीने जास्त असते. ह्या आता समजा हा नंबर आहे 2, ओके, युनिट प्लेसला ह्या नंबर पेक्षा ह्या नंबरची प्लेस व्हॅल्यू ही किती पटीनं जास्त असते 10 टाइम्स मोर असते किंवा 10 पटीनं जास्त असते. 10 प्लेसच्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू ही सॉरी आता 10 नंतर 100 प्लेस आहे, 100 प्लेसच्या डिजिटची व्हॅल्यू ही 10 प्लेसच्या डिजिट पेक्षा 10 पटीनं जास्त असते. म्हणजे जसं आपण लेफ्टला येत जाईल तसं प्रत्येक डिजिटची व्हॅल्यू काय त्याच्या अगोदरच्या डिजिट पेक्षा 10 पटीनं जास्त असते. 10 टाइम्स मोर, 10 टाइम्स म्हणजे 10 पटीनं जास्त असते. ठीक आहे. द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ दिस इज 10 टाइम्स द व्हॅल्यू ऑफ द वन ऑन इट्स राईट. ओके, राईट साइडला जो नंबर आहे त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या प्लेस व्हॅल्यू पेक्षा, राईट साइडला जो नंबर आहे त्याच्या प्लेस व्हॅल्यू पेक्षा लेफ्ट साइडच्या डिजिटची व्हॅल्यू कशी असते 10 टाइम्स मोर असते, म्हणजे 10 पटीनं जास्त असते. फॉर एक्झाम्पल 2 पेक्षा ह्या 2 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 20, म्हणजे 10 पटीनं जास्त. मीन्स बघा ह्या 2 ची युनिट प्लेसच्या 2 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 2 आणि ह्या 10 प्लेसच्या 2 ची युनिट व्हॅल्यू काय आहे सॉरी प्लेस व्हॅल्यू काय आहे 20, म्हणजे 2 पेक्षा 10 पटीनं जास्त आहे की नाही. 2 into 10 केलं तर आपल्याला 20 मिळते, म्हणजे 10 टाइम्स दॅट दिस 2. ओके, और आपण तसंच पुढे येत गेलं तर सेम
सेम टाईप असणार आहे. ठीक आहे. आता ह्या 2 ची टेन्स मध्ये जे 2 आहे त्या 2 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 20 ऍट टेन्स प्लेस. ओके. आणि हे जे 4 आहे 100 प्लेसला त्या 4 ची व्हॅल्यू किती आहे 400 आहे. ओके. म्हणजे ह्या 20 पेक्षा 10 पटीनं जास्त. आलं लक्षात. त्यानंतर बघा according to the census of the year 2011 the population of our country is. ओके. the population of our country is आणि हा नंबर दिलेला आहे तिथे. ओके. लेट्स वी रीड दिस नंबर. ओके. फॉर एक्झाम्पल दिलेला आहे की आपल्या कुठल्या 2011 साठी अकॉर्डिंग टू सेन्सस फॉर 2011 द पॉप्युलेशन ऑफ अवर कंट्री इतकं होतं. ओके. नाउ लेट्स रीड दिस नंबर. Okay. Before reading the number, I write down the place value again. Okay. I write down the place values first. Now, then we read the number easily. Okay. First, this is at unit place. This is unit place. Okay. Tens. Then 100 place. Okay. You know all. Okay. This is a tens. Sorry, 1000 place. This is a 10,000 place. 10,000 place. Then lakh place. Okay. Then 10 lakh place. This is a 10 lakh place. At 10 lakh place there is a 0. Okay. Now after 10 lakh we learn this is a crore place. This is a crore place. Okay. After crore there is a 10 crore. After crore there is a 10 crores. And this is a abj. Abj for abj we can write A. Okay. For abj we can write A. Now once again this is a unit place, tens place, 100 place, 1000 place, 10,000 place, lakh, 10 lakh place, crore, 10 crore, and after 10 crore there is a abj place. Okay. Means 1 abj. Okay. And after 1 abj there is 10 abj also place. Okay. पण इथं आता आपल्याला तेवढ्या डिजिटचा नंबर आहे का नाही आपला अब्ज पर्यंतच नंबर आहे. ओके. हाऊ मेनी डिजिट्स इन दॅट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay. In abj there are 10 digits. Okay. In abj there are 10 digits. We read now this 10 digit number. First place is abj. So we can read this. We can say this 1 abj. Okay. This is a abj place. Okay. And at abj there is a 1. So we can say 1 abj and we can read the 10 crore and crore place together. 10 crore and crore place we read together. So 1 abj 21 crore. Okay. 21 crore because we read the 10 crore and crore place together. Okay. Now 1 abj 21 crore. Again we read the 10 lakh and lakh place together. Okay. Again we read the 10 lakh and lakh place together. So this is a 1 lakh. Here is no digit in 10 lakh place. So we can say 1 lakh. 1 lakh. Again 10,000 and 1,000 place we can read together. So this is a 93,000. 93,000. Then 400 and 22. Okay. So our number is 1 abj 21 crore 1 lakh 93,422. Okay. I write the number here. Okay. See and listen carefully. 1 abj 1 abj. This is a abj. 1 abj 20. Okay. This is 21 crore. 21 crore. Okay. 21 crore. Then 1 lakh. 1 lakh. 1 lakh. After 1 lakh there is a 93,000. 93,000.
93,400 and 22. Okay, now this is our number 1 abja 21 crore 1,93,422. Okay, this is not for your syllabus, means this is not for your exam. एक्झाम मध्ये तुम्हाला अब्ज पर्यंतचे किंवा 10 करोड पर्यंतचे एक्झाम्पल्स येणार नाही, बट दिस इज समथिंग मोर. ओके, फॉर समथिंग मोर आपल्याला थोडस एक्स्ट्रा काय तर स्टडी करायसाठी माहिती असावं म्हणून हे आपण शिकायचंय. ओके, वन मोर आय रिपीट दिस वन्स अगेन. ओके, आफ्टर you know the all these places now. Okay, up to lakh place, up to 10 lakh place. Okay, this is the 10 lakh place. After 10 lakhs there is crores, then 10 crore. After 10 crore there is abja place. Okay, and after abja there is also 10 abja place and so on. Okay, आणि पुढे पुढे प्लेसेस जसजसे आपले डिजिट वाढत जाणार नंबर्स मधले तसतसं प्लेसेस पण वाढत जाणार. ठीक आहे. नाउ वन्स अगेन आय रीड द नंबर 1 abja 21 crore 1,93,422. Okay, now I play this board. Now see at your textbook page number 9. Okay, there are some numbers and there are written in words also. Okay, some numbers here given and in words also given. Okay, and number of zeros after 1. Okay, number of zeros after 1. बघा इथं नंबर कुठला दिलाय 1. Okay, in word we can say o any 1. After 1 there is no any zero. Okay, so here given a dash. Okay, then 10. After 10, okay, ten 10. On 10 there is a how many zeros? 1 0. On 10 there is a 1 0. In 100 how many zeros are? 2. Okay, after 100 there is a 1000. Okay, in 1000 how many zeros are there? 3 zeros. In 10,000 how many zeros are there? 4. 10,000. After 10,000 there is a lakh. Okay, in lakh how many zeros? 5. In 1 lakh how many zeros are there? 5 zeros on 1. Okay, now after lakh there is a 10 lakh place. Okay, 10 lakh. In 10 lakh how many zeros are there? 6 zeros. Then crore, how many crores are there? Sorry, how many zeros are in crore? In 1 crore there are 7 zeros. Okay, after crore there is a 10 crore. Okay, and in 10 crore there are how many zeros? 8 zeros. In 10 crore how many zeros are there? On 1 there are 8 zeros. Let's count. 1 2 3 4 5 6 7 8. And the last is 1 abja. 1 abja. And in abja how many zeros? 1 2 3 4 5 6 7 8 9. Total 9 zeros on 1 in abja. In 1 abja there are 9 zeros. Okay, you can recite these zeros. How many zeros in 1 lakh, in 1 crore, in 10 crore or in 1 abj. Okay, तुम्हाला काय होणार, तुम्ही जर हे जर लक्षात ठेवलं, रिसाइट केलं, पाठ केलं किंवा लक्षात ठेवलं तर तुम्हाला ह्याच्यावरून म्हणजे किती झिरोज आहेत 1 करोड वर 1 lakh वर किती झिरोज आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं पक्क तर तुम्हाला कुठलाही नंबर असेल तो पटकन वाचता येईल, रीड करता येईल किंवा लिहिता सुद्धा येईल. आणि लक्षात हा चार्ट जर तुम्ही रिसाइट केला किंवा रिवाइज केला तर तुमच्या लक्षात पटकन कुठलाही नंबर तुम्हाला लिहिता किंवा वाचता येईल. ओके, अँड ऍट द लास्ट देर आर गिवन सम डॉल्स. ओके, देर आर गिवन सम पिक्चर्स ऑफ डॉल्स. ओके, ब्युटिफुल डॉल्स. देर आर ब्युटिफुल डॉल्स. होय की नाही. तर इथं यांच्या
साईज वरून मीन्स या डॉल्सच्या साईज वरून तुम्हाला लक्षात येईल की नंबर्स लहान मोठे म्हणजे कुठला नंबर लहान आहे सगळ्यात आणि कुठला मोठा नंबर आहे हे तुम्हाला ह्या डॉल्सच्या साईज वरून लक्षात येईल. बघा इथं पहिली जी डॉल आहे आपण इकडून काउंट करायला सुरुवात करूया. ठीक आहे. दिस इज युनिट प्लेस. ओके. युनिट इज स्मॉलेस्ट प्लेस or at unit place there is a small digit in the sense लहान संख्या किंवा युनिट प्लेस हे काय सगळ्यात लहान झालं, लहान स्थान झालं त्या नंबर मधलं सगळ्यात लहान स्थान कुठलं झालं युनिट प्लेस. देन टेन्स प्लेस त्यापेक्षा मोठं. देन 100 आफ्टर 100 there is 1000 place, 10,000, lakh, 10 lakh and crore. Okay, means crore place is greater than 10 lakh. 10 lakh place is greater than lakh. Lakh is greater than 10,000. 10,000 is greater than 1,000 place. 1,000 place is greater than 100 place. 100 place is greater than tens place and tens place is greater than unit place. Okay, means there is a order of places. Okay, this is a order of places, rather descending order or ascending order. Okay, म्हणजे आपण हे असेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे आपण नंबर्स लिहित जातो. नंबर मधले डिजिट्स कसे लिहितो आपण त्याच्या प्लेस व्हॅल्यू नुसार. अलग लक्षात म्हणजे एखाद्या नंबर मधलं जर आपल्याला डिजिट्स लिहायचे असतील तर त्याच्या प्लेस व्हॅल्यू नुसार म्हणजे मोठ्याकडून लहानाकडं. ओके, मोठ्याकडून लहानाकडे म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहावे लागतात. म्हणजे सगळ्यात मोठं प्लेस जे करोड प्लेस आहे त्या आपण आधी लिहितो. करोड प्लेस आधी लिहितो, त्यानंतर त्यापेक्षा लहान प्लेस 10 लाख प्लेस म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण प्लेसेस लिहित जातो आणि त्या प्लेसेसचं तो डिजिट आपण तिथं लिहित जातो. आलं लक्षात. नाउ वी हॅव टू स्टॉप हिअर and see you again in next video with our next chapter. Our next chapter is addition and subtraction. Okay, now in next day we see our next chapter, addition and subtraction. Bye, see you, take care.